मुळात मुंबई महानगरपालिका इलेक्शन आणि यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार हा अगदी कळीचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये काही म्हणतात खानाला आम्ही करू, म्हणजे काही जणांवर असे आरोप होतात की खान असणार आहे यांचा महापौर। पण मुंबईचा महापौर मराठी नसावा किंवा मराठी नसू शकतो हे मुळात डिस्कशन करणंच किती संविधानिक आहे असं तुम्हाला वाटतं? ज्यांच्या डोक्यामधली उपज आहे, ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, त्यांच्या मेंदूचं परीक्षण पुन्हा केलं पाहिजे। मुंबईचा महापौर मराठीच होणार। तुम्ही करणार महापौर मराठी? मुंबईचा महापौर मराठीच होईल। मुंबईच्या राजकारणात हिंदुत्ववाद आणि हिंदू याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही आणि मुंबईचा महापौर मराठीच आमची स्पष्ट भूमिका आहे। तुम्ही आता माझा प्रतिप्रश्न आहे, तुम्ही खान करणार नाहीत हे घोषित करा। आम्ही म्हटलं हिंदू करू आणि मराठीच करू। तुम्ही खान करणार नाही, उद्धवजींनी, राज ठाकरेंनी, काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे त्यांच्या घोषित करावं। माझा प्रतिप्रश्न आहे। आणि राज ठाकरेजींच्याच भाषेत सांगायचं झालं तर उद्धवजी तुमच्याकडे आता बाण गेला, फक्त खान राहिला, हे त्यांचं म्हणणं आहे। उत्तर त्यांनी द्यावं। तरी त्यांना चालता येत आहेत नाही, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना। नाही पण मुळात ह्या प्रश्नापासून पळ काढता कामा नये। नाही, आमच्या कार्यक्रमामध्येच म्हणजे आमच्या जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनिल परब यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्यासाठी मराठी तो आहे जो मराठी माणसासाठी झटतो। मग तो अमराठी असला, तो गैर मराठी असला किंवा तो अल्पसंख्याक असला तरी तो आमच्यासाठी मराठीच आहे। त्यामुळे अशा अल्पसंख्याकाला देखील किंवा अमराठी माणसाला देखील आम्ही महापौर करू। असं सर्टिफिकेट विचारून तुम्ही अमराठी माणसाला मारत होतात का? ज्या दुर्दैवी प्रकाराने तुम्ही हुल्लडबाजी करत होतात, मनसे असेल किंवा उभाटा सेना असेल, तेव्हा त्याला हा प्रश्न विचारत होता का तू मराठी माणसासाठी काम करतो असं पुरावा दे, नाहीतर मग घे। कसलं तुम्ही तकलादू समर्थन करताय? म्हणजे तुम्ही म्हणजे उभाटा सेना। सवाल सरळ आहे, तुम्हाला तुष्टीकरणाचं राजकारण करायचं आहे आणि तेही मुस्लिम मतांसाठी करायचं आहे आणि म्हणून थेट उत्तर देण्यापासून तुम्ही टाळताय। ते म्हणतात आमचे शाखा प्रमुख मुसलमान आहेत, ते आमच्यासाठी मराठीसाठी काम करतायत, मग आम्ही त्यांना केलं खानाला महापौर तर काय प्रॉब्लेम आहे असं थेट म्हटलेत। मग म्हणा खानाला आम्ही करू, आम्ही तुष्टीकरण करू, आम्ही मुस्लिम धार्जिन राजकारण करू, हे म्हणा, हिम्मत ठेवा। आम्हाला प्रतिप्रश्न नका करू। हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी हेच मुंबईतलं राजकारण आणि मराठी माणूस हाच महापौर। तुमच्यावर तर म्हटलं जातं की उत्तर भारतीयाला तुम्ही करणार आणि म्हणून तुम्ही हिंदू जे आम्ही बोलत नाही ते तुम्ही म्हणताय ते आम्ही मानतो। आणि मुंबईतला मुंबईकर सगळाच आमचा आहे, होय तेही स्पष्ट आहे। मराठी काय किंवा अमराठी काय, जो मुंबईच्या सेवेत तो मुंबईकर, आणि तो मुंबईकर असेल तर तो आमचा आहे, याच्यामध्ये अस्पष्टता नाही। ते म्हणतात रोहित शर्माला आम्ही मोठं केलं, त्यांनी काय केलं? केलं काय तुम्ही? शिवसैनिकांच्याकडे तो वाढला, काहीतरी उगाच मांडायचं। मी क्रिकेटच्या राजकारणात आहे, त्याचा जन्म कुठला आहे त्यांना माहिती आहे का? त्यामुळे म्हणे रोहित शर्मा सुद्धा आमचाच आहे आणि जरी तो रोहित शर्मा असला तरी तो आमच्यासाठी मराठीच आहे। मुद्दा असा आहे की तुम्ही कितीही या विषयापासून पळ काढलात म्हणजे उभाटा सेनेने, तरी मुस्लिम तुष्टीकरण या राजकारणाचा पिच्छा तुम्हाला सोडवता येणार नाही। आणि मग त्याच्यापासून तोंड लपवायला तुम्ही कुठेही मोठी अशी नावं रोहित शर्मासारखी घ्या। अहो सचिन तेंडुलकरांना ट्रोल करणारे तुम्ही, लता मंगेशकरांवर ट्रोल करणारे तुम्ही, ठेवलंय ना आम्ही, लाव रे तो व्हिडिओ आमच्याकडे आहे। योग्य वेळी बाहेर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना ट्रोल करणारे तुम्ही काय मराठीचं सांगणार आम्हाला?